चला मित्रांनो, नमस्कार. मी तानाजी इंगोले. स्टेप अप परिवारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपली बूस्टर सिरीज चालू आहे. बूस्टर सिरीज मधला आपण व्हिडिओ क्रमांक 7 म्हणजे 7वी बूस्टर सिरीज बघतोय. आणि विशेष म्हणजे आपण आतापर्यंतच्या सर्व बूस्टर सिरीज मध्ये PYQ ला आपण टच दिलेला आहे आणि PYQ चे क्वेश्चन आणि त्याच्यामध्ये अप्रोच आणि प्रिडिक्शन या सगळ्या गोष्टी आपण या सिरीज मध्ये सांगतोय. चला तर बघा, पहिला प्रश्न काय सांगतोय. आता याच्यामध्ये जर प्रश्न बघितला, MPSC CSAT हा 2016चा प्रश्न आहे. मे बी तुमच्या कंबाईन गट ब आणि गट ब ला आणि गट क ला लक्षात, पूर्व प्लस मुख्यला हा तुमचा प्रश्न प्रेडिक्शन असेल. कारण कंबाईन गट ब ला आणि गट क ला UPSC CSAT आणि MPSC CSAT मधले बरेच प्रश्न लक्षात ठेवायचं आहे असे, किंवा त्या प्रश्नाला अनुसरून पुढे आकडे वगैरे चेंज करून हाय असे प्रश्न विचारलेत आयोगाने. क्लिअर आहे. मग अप्रोच असेल. बघा, प्रश्न साधा आहे, याच्यामध्ये काही विशेष नाही. 2.5 मार्काचा प्रश्न आहे. त्यांनी 16 वस्तूचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवले गेले, तर दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा असा त्यांनी प्रश्न विचारलाय. एकदम साधा प्रश्न आहे. पहिल्यांदा तुम्हाला ट्रिक सांगतो. ट्रिक्स काय, याचं 10 ते 15 सेकंदामध्ये आपण याचं उत्तर काढू शकतो. नॉर्मल जर बघितलं लक्षात ठेवायचं. बघा काय कार्यक्रम त्यांनी म्हणलंय, जेव्हा 2 वस्तूचे वजन अनुक्रमे काय केले लक्षात ठेवायचं, 34 आणि काय रे 26 च्या ऐवजी, म्हणजे 34 आणि 26 च्या ऐवजी, म्हणजे घ्यायचं होतं हे लक्षात ठेवायचं, चुकून घेतलं गेलं लक्षात ठेवायचं हे. क्लिअर आहे. म्हणजे 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि लक्षात ठेवायचे 16 असे आढळले गेले, म्हणजे घ्यायचं होतं हे, घेतलं गेलं हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हे घेऊन सरासरी काढली होती, पण ती सरासरी चुकलेली आहे. कळते, आपल्याला करेक्ट करायचं आहे. मग सांगा कितीचा फरक पडतोय. म्हणजे 34 घ्यायचे होते, 24 घेतले होते पहिल्या सरासरीमध्ये, म्हणजे इथं 10चा फरक पडतोय. पुन्हा लक्षात ठेवा, 26 घ्यायचे होते, 16 घेतले गेले, इथं पण काय 10चा फरक पडतोय. म्हणजे ऍव्हरेज जर बघितलं लक्षात ठेवायचं, आपल्याला वस्तूचे वजन हे कितीनं वाढलेलं आहे, 20 न वाढलेलं आहे. आणि आपल्या वस्तू किती, त्याच्यामध्ये 16 वस्तू आहेत. मग जर आपण फक्त या 20 ची सरासरी काढली आणि त्या जुन्या सरासरीमध्ये जर ऍड केलं, तुमचं उत्तर संपलं. बाकी असं वेगळं याच्यामध्ये काही नाही लक्षात ठेवायचं. मग 20 भागिले जर आपण लक्षात ठेवायचं 16 केलं, 16 का करतोय, एकूण वस्तू किती आहेत, 16 आहेत. मग 20 ला जर 16 ने भाग दिला तर 100% याचं उत्तर बघा काय सांगतोय, 16 एके 16. आता परत राहिले याच्यामध्ये किती, 4 म्हणजे 4 ला 16 ने भाग जात नाही. पुन्हा आपण इथं पॉईंट दिला, 1 ला 1 नंतर जर पॉईंट दिला, 1 पॉईंट लक्षात ठेवायचं. पुन्हा काय 40 ला पुन्हा 16 ने भाग द्या, 16 दोन्ही 32. आणि परत जर बघितलं राहिले 8 आणि 16 85, म्हणजे आपली जी सरासरी आहे, जुनी सरासरी होती किती होती, 32 होती. आणि लक्षात ठेवायचं, आता जी वाढ झालेली आहे नवीन करेक्शन करून, ती लक्षात ठेवा 1 पॉईंट कितीनं वाढ झाली, 1 पॉईंट आपली 25 न वाढ झालेली आहे. 1.25 न जर वाढ झालेली असेल तर लक्ष द्यावं असेल 1.25, म्हणजे 100% आपली नवीन सरासरी काय असणार आहे, 33.25. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. हे आहे शॉर्ट मध्ये उत्तर. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असेल, उत्तर असणार आहे. पूर्वीच्या सरासरीमध्ये 1.25 ने वाढ झालेली आहे. बस संपला विषय. म्हणजे 32 मध्ये फक्त 1.25 ऍड करा, कार्यक्रम संपला. येत लक्षात. ही कॉन्सेप्ट झाली. 2.5 मार्काचा प्रश्न आहे, तुम्ही असं शॉर्ट मध्ये सोडवू शकता. आता बघा, जर एखाद्याला संकल्पना पाहिजे असेल, बघा हे तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगितली, जर एखादा कॉन्सेप्ट पाहिजे असेल तर T इज इक्वल टू एन. काय कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचं, T इज इक्वल टू एन म्हणजेच किंवा सरासरी बरोबर काय रे, सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. ही कॉन्सेप्ट आहे. A इज इक्वल टू T डिवायडेड बाय N असं लिहू शकता. किंवा तुम्ही याच्यामध्ये तिरकस गुणाकार केला तर काय याच्यामध्ये T इज इक्वल टू NA असं पण सूत्र लिहू शकता. काहीच अडचण नाही. किंवा अजून वेगळ्या पद्धतीने सूत्र लिहिता येतं, पण आपल्याला जे सोपं पडतं ते केलं. केस क्रमांक 1 मध्ये बघा, T इज इक्वल टू NA. T इज इक्वल टू NA म्हणजे आता त्याच्यामध्ये 16 वस्तूचे सरासरी वजन, म्हणजे यांची किंमत किती आहे, 16 आहे. बघा लक्षात, त्याच्यामध्ये 16 आणि ऍव्हरेज किती होता, 32 होता केस क्रमांक 1 मध्ये. मग टोटल जर आपण वजन काढलं, कळते 16 वस्तूचे ऍव्हरेज जर वजन 32 असेल तर एकूण वजन काढू शकतो. T ची किंमत सम ऑफ टोटल लक्षात ठेवायचं, म्हणजे त्याच्यावर टोटल नंबर्स किंवा तुमचं एकूण वजन निघणार आहे. मग 16 दोन्ही पुन्हा लक्षात ठेवायचं 32. हातचे आले किती, 3. 16 त्रिक 48, 48 3 किती झाले, 51 झाले. म्हणजे 500 किलोग्राम आपलं वजन होतं पूर्वी. पण आता काय झालं, पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 च्या ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवले गेले. म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं ते लक्षात ठेवायचं, आता करेक्ट करून घ्यायचंय. केस क्रमांक 2 मध्ये T इज इक्वल टू NA. आपलं पूर्वी टोटल वजन किती होतं, T ची किंमत बघा लक्षात द्यावा, T इज इक्वल टू पूर्वी ही कंडिशन होती, म्हणजे T आपल्या लक्षात पूर्वी 512 होता. पण आता काय करायचं, करेक्ट करायचंय. 34 घ्यायचं होतं, पण लक्षात ठेवायचं घेतलं गेलं 24. बरोबर आहे ना. पण मी जर असं केलं, लक्षात येतं 34 वजा डायरेक्ट मी 24 केलं. आणि पुन्हा सांगा रे, घ्यायचं होतं किती, 26 घ्यायचं होतं. बघा कंडिशन सांगतो, मला 26 घ्यायचं होतं, पण नोंदवलं गेलं किती रे बाबांनो, 16. येतं लक्षात. नोंदवलं गेलं पुन्हा 16 आणि बरोबर पुन्हा T ची किंमत आपली 30 राहणार आहे. T ची किंमत आपली 30 राहणार आहे आणि आपल्याला काय काढायचं, नवीन ऍव्हरेज काढायचं आहे. मग T ची किंमत लक्षात ठेवा पुन्हा आपली 16 आणि नवीन सरासरी काय असणार आहे, हे आपल्याला A ची किंमत. बस संपला. हे सगळं करत बसू नका परीक्षेमध्ये. हे तोंडी जरी केलं तुमचं लक्षात ठेवा 512. हे आधी किती रे बाबा 20 होणार आहे. 34 मधून 24 गेले,
10 राहिले आणि पुन्हा 26 मधून 16 गेले, पुन्हा 10 राहिले, 10 हे 20. डायरेक्ट तुम्ही तोंडी सुद्धा बेरीज करू शकता. 532 बरोबर तुमचा काय रे 16 ए, म्हणजेच ए बरोबर ही कॉन्सेप्ट असणार आहे. 532 भागिले 16 आपलं उत्तर ऍव्हरेज म्हणजे नवीन सरासरी काय असणार आहे 100% भाग देऊन तुमचं उत्तर 33.25 हे फायनल उत्तर असणार आहे नवीन सरासरी. एखाद्याला वाटलं कॉन्सेप्ट सांगा, संकल्पनेनुसार परीक्षेमध्ये जर मला ट्रिक्स नाही आठवली तर 100% आपण काय रे असे पण उत्तर देऊ शकतो. क्लिअर आहे कॉन्सेप्ट नुसार. चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2 काय सांगतोय. एका जहाजावर 1-2 सोपा प्रश्न आहे, सरासरीचाच आहे, लक्षात ठेवायचं. जर आता सरासरीचे 1-2 उदाहरण मी मुद्दाम याच्यामध्ये टाकलेत, मे बी तुमच्या नेक्स्ट परीक्षेला, कारण मागचे पेपर जर आपण चेक केले तर बऱ्याच पेपरमध्ये लक्षात ठेवायचं सरासरीवरती प्रश्न आपल्याला दिसलेला आहे. त्यामुळे मी 2-2, 3-3 उदाहरणं मे बी टाकतो एका सिरीजमध्ये. तो टॉपिक महत्वाचा आहे, त्याच्यावरती आपण क्वेश्चन घ्यायचा प्रयत्न करतोय. बघा, एका जहाजावर 10 व्यक्ती असलेल्या 10 व्यक्ती बसलेल्या आहेत. एका 58 किलोग्राम वजन असणाऱ्या व्यक्तीच्या जागी काय सांगितलं रे अन्य व्यक्ती आला. म्हणजे पूर्वी 10 व्यक्ती होते, लक्षात ठेवायचं. मग एक व्यक्ती गेला, दुसरा व्यक्ती आला, यांची किंमत कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा एकूण व्यक्ती आपल्याला 10च राहणार आहेत. एक व्यक्ती लक्षात ठेवायचं, तिथं अन्य व्यक्ती तिथे बसल्यावर समूहाच्या सरासरी वजनात 1.2 किलोग्रामनी वाढ झाली तर लक्षात ठेवायचं नवीन व्यक्तीचे वजन किती असेल. आता एकदम साधं लॉजिक आहे याच्यामध्ये, जास्त खेळत बसायचं नाही. आपल्याला T=NA पण कॉन्सेप्ट वापरायची गरज नाही. आता पूर्वी 10 व्यक्ती होत्या, पण लक्षात ठेवा सरासरी वजनात कितीने वाढ झाली 1.2 ने वाढ झालेली आहे. मग मी असं केलं, लक्षात ठेवायचं वाढलेल्या व्यक्तीचं वजन आपण काढू शकतो. कसं, एकूण लक्षात ठेवायचं व्यक्ती 10 आहेत, पण सरासरी वाढ किती झाली 1.2 ची झालेली आहे. येतं लक्षात. म्हणजे एक्झॅक्ट वजन किती वाढलं, मग समजते ना. टोटल वजन किती वाढलं ते वजन पूर्वीच्या व्यक्तीच्या वजनात ऍड करा. पूर्वीच्या व्यक्तीचं वजन किती होतं माहिती आहे आपल्याला 58 किलोग्रामचा व्यक्ती उतरल्यामुळं लक्षात ठेवायचं, आणि एक व्यक्ती चढल्यामुळं पूर्वीच्या वजनात सरासरी 1.2 ने वाढ झाली. व्यक्ती तेवढ्याच आहेत पण 1.2 ने वाढ झाल्यामुळं म्हणजे व्यक्ती आपल्या व्यक्ती गुणले लक्षात ठेवायचं सरासरी जर केलं तर जे वाढलेलं वजन आहे ते तुम्हाला मिळेल. 10 गुणले 1.2 हे तुमचं उत्तर लक्षात 12 असणार आहे. किंवा दशांश स्थळात नाही असं गृहीत धरून जर गुणाकार केला 120 एक घर उजवीकडून डावीकडे सरकवा म्हणजे काय 12.0 म्हणजे 12 एवढ्याने वाढ होणार आहे त्या व्यक्तीच्या वजनात. म्हणजे पूर्वीचा व्यक्ती 58 किलोग्रामचा होता, मग लक्षात ठेवायचं उतरल्यानंतर तो व्यक्ती उतरून गेला आणि दुसरा चढल्यानंतर सरासरी 1.2 ने वाढ झाली, म्हणजे वजनामध्ये 12 किलोग्रामची वाढ झालेली आहे. 100% त्या व्यक्तीचं वजन काय असणार आहे 70 किलोग्राम. पर्याय क्रमांक 3 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. ह्याच ट्रिक्स वापरा परीक्षेमध्ये. इथं T=NA खेळत बसायचं नाही. क्लिअर आहे. साधा प्रश्न होता, बोनस मार्क या टाईपचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% पडू शकतो. लेटेस्टला टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा हा 14चा प्रश्न होता. बघा पुन्हा काय सांगितलंय सरासरीवरतीच प्रश्न आहे. काय रे 5 क्रमवार संख्यांची सरासरी. 5 क्रमवार शब्द वापरलाय. 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार काय असेल. क्लर्क मुख्य परीक्षा 19 लेटेस्टचा प्रश्न आहे. पुन्हा सरासरीवरती प्रश्न विचारलाय किंवा पुढच्या आपण काही 2-3 सिरीज आहेत लक्षात ठेवायचं. टॉपिक वाईज पण रिक्वायरमेंट होती मुलांची, किंवा सर टॉपिक वाईज वगैरे घ्या, त्या हिशोबाने थोडे प्रश्न मी त्या टॉपिक मधले टाकतोय. आता बघा 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 48 सांगितलेली आहे. सरासरी म्हणजे काय सेंटरचा घटक लक्षात ठेवायचा. ऍव्हरेज म्हणजे सेंटरचा घटक नेहमी. मग सेंटरचा घटक घेऊन लक्षात ठेवायचं आपल्याला, जर त्या 5 संख्यांचा सेंटर जर 48 असेल, एकदम साधा लॉजिक हा, 5 संख्याचा सेंटर जर 48 असेल, क्रमवार शब्द वापरलाय पुन्हा. 5 क्रमवार संख्यांचा सेंटर जर 48 असेल तर त्या अगोदर संख्या काढू आपण. संख्या काढू म्हणजे आता पलीकडे किती असतील, इकडे 2 असणार आहेत आणि इकडे सांग रे वा 2 असणार आहेत. मग क्रमवार समसंख्यांचा सेंटर लक्षात ठेवा 48 पलीकडे किती असेल, मग इथं 49, इथं सांग रे वा 50 ही संख्या असेल. आणि परत जर बघितलं पहिली संख्या पण आपल्याला विचारात घ्यायची आहे, अलीकडे या 1 ने कमी करा आणि पुन्हा काय रे इथं 46. मग आणि त्यांनी प्रश्न काय विचारलाय तर पहिल्या आणि काय रे शेवटच्या संख्येचा गुणाकार काय असणार आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. बाकी काय नाही. याच्यामध्ये पहिली संख्या किती आहे मग 46 आहे, दुसरी संख्या लक्षात ठेवा 50 आहे. मग 46 गुणिले 50 चा गुणाकार 1 0 लावूया, 5 × 30 हातचे आले 3 आणि 5 × 20 आणि 3 किती झाले 23. म्हणजे 100% लक्षात ठेवायचं 2300 हे आपलं काय असेल उत्तर. पर्याय क्रमांक 2 दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोपे प्रश्न असतात, असे सुद्धा बोनस मार्क तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारले जाऊ शकतात. क्लिअर आहे. बाकी काय नाही. चला पुढे क्वेश्चन क्रमांक 14 काय सांगतोय बघा. हे 5 क्रमवार संख्यांची सरासरी, पुन्हा लक्षात ठेवायचं सरासरीवरती प्रश्न आहे. 5 क्रमवार 5 संख्यांची म्हणले, 5 संख्यांची सरासरी 25 आहे. तर जर त्यांच्यातील 4 संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला 30, 29, 25 आणि 20 असतील, तर त्यांच्यातील 3 मोठ्या संख्येची सरासरी किती असेल.
बरोबर आहे. बाकी काही नाही, याच्यामध्ये विशेष काही नाही. मग आता मला सांगा, जर 5 संख्यांची सरासरी 25 असेल तर एकूण संख्यांची बेरीज आपण काढू शकतो. म्हणजे इथं जर मी असं म्हणलं टी इज इक्वल टू एन, लक्षात ठेवायचं एकूण संख्या, टी ची किंमत म्हणजे एकूण संख्या, सरासरी किती संख्या आहेत एकूण 5 आहेत, सरासरी किती आहे बाबा 25 आहेत. 100% टी आपला काय असणार आहे 25 5 125, 125 ही आपली लक्षात ठेवायचं एकूण संख्या असतील. पण त्यातल्या 4 संख्या माहित आहेत आपल्याला, 4 संख्या, त्या 4 संख्या माहित आहेत पण 5वी संख्या माहित नाही. मग आपण काय करू लक्षात ठेवायचं, त्या 4 संख्येची बेरीज करून यातनं जर आपण त्या संख्येची बेरीज मायनस केली 125 मधून तर आपल्याला 5वी संख्या मिळणार आहे. 100% उरलेली संख्या तीच असणार आहे. मग आपण परत जर प्रश्न बघितला असतील तर त्यांच्यातील 3 मोठ्या संख्यांची सरासरी काढा म्हणून सांगितलेलं आहे. मग आता जर बघितल्याची बेरीज करा, हे 30 आहेत, पुन्हा लक्षात याकडे टाका, 30 आणि 30 60, 60 आणि इथं 20 किती झाले 84 झाले. लक्षात ठेवायचं 84 आणि किती झाले बाबा 104. 104 जर आपण लक्षात ठेवायचं हे मायनस केले या संख्येतनं, बेरीज जर मायनस केली तर 100% इथं 21 संख्या आपल्याला मिळणार आहे. मग त्या 5 पैकी इथं अजून एक संख्या ऍड होईल आपली, किती रे 21. पण आता ह्या 5 मध्ये काय सांगितलं त्यांनी, पहिल्या 3 मोठ्या संख्यांची सरासरी, पण 3 संख्याची विचारलेलं आहे. मग 3 संख्या मोठ्या कुठल्या 30 आहेत, परत त्यातली 29 आहे आणि पुन्हा काय 25 पण आहे, त्याची सरासरी एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या ही कॉन्सेप्ट आहे. मग सांगा पुन्हा इथं किती येते 84 येते. म्हणजे 30 आणि इकडे जर आपण बघितलं 30 60 झाले, 60 आणि 24 100% लक्षात ठेवायचं 84 छेदात पुन्हा 3 म्हणजे 3 दोन्ही 6, 3 7 21, 3 8 24 म्हणजे 100% आपलं उत्तर काय असणार आहे 28. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर आहे. 28 म्हणजे पर्याय क्रमांक 4 टॅक्स असिस्टंट मुख्य पुन्हा 22 आहे. तुम्ही ऑब्झर्व करा, लक्षात ठेवायचं दरवर्षी मला वाटतं क्लर्क ग्रुप बी च्या परीक्षेला, ग्रुप सी च्या परीक्षेला 100% प्रश्न सरासरीवरती आहेत. सलग काय काय प्रश्न पडलेत लक्षात ठेवायचे. चला पुढे नेक्स्ट 5वा क्वेश्चन काय सांगितलाय, त्रिकोणामध्ये कोणाचे गुणोत्तर 1:2 3 या प्रमाणात आहे, तर सर्वात मोठा कोण व सर्वात लहान कोण याच्यातील फरक काय असणार आहे. आता त्रिकोणाच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते रे, 3 कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. आणि गुणोत्तरावरती प्रश्न आला की चल आपण सारखा म्हणतो, म्हणजेच काय 1x म्हणजे 1x अधिक सांगा 2x अधिक सांगा 3x बरोबर अशी कॉन्सेप्ट आहे. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180. मग साधारणपणे जर बघितलं 1x 2x 3x झाले किती रे 6x, 6x बरोबर 180. एकदम बालिश क्वेश्चन आहे, पण सीडीपीओ महिला बाल विकास लक्षात ठेवायचं, त्याला प्रश्न पडलेला लेटेस्ट 16चा प्रश्न. बोनस मार्क तुम्हाला असा एखादा येऊ शकतो. x बरोबर सांगा 180 छेदात पुन्हा 6, x बरोबर आपलं उत्तर किती आलं 30. म्हणजे x ची किंमत जर 30 असेल तर पहिला कोण आपला कितीचा असणार आहे 30 गुणिले 1 30 असणार आहे, 30 गुणिले 2 60 अंशाचा आणि तिसरा लक्षात ठेवायचं काय रे कोण हा 90 अंशाचा असणार आहे. आणि त्यांनी प्रश्न काय विचारलाय तर सर्वात मोठा कोण व सर्वात लहान कोण यांच्यातील फरक काढा. या दोघातला त्यांनी फरक विचारलाय. मग 90 वजा 60 बोल 90 वजा 30 हे तुमचं काय असणार आहे उत्तर 60 अंश म्हणजेच पर्याय क्रमांक 3. दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सोप्या गोष्टी आहेत, असं विशेष काय नाही याच्यामध्ये. क्लिअर आहे. साधे प्रश्न आहेत, पण हे साधे प्रश्न आपण परीक्षेमध्ये नेमके लक्षात ठेवायचं चुकून येतो आणि कुठलं कोणतरी दुसराच आपला मेरिट घेऊन जातो. क्लिअर आहे. बघा व्यवस्थित सोडवा, काही नाही अडचण. थोडं व्हिडिओला स्पीड वगैरे लावून बघायचं. चला एसटी पूर्व परीक्षा 14चा प्रश्न आहे. क्यूब अँड डाईस वरती प्रश्न आहे. एक घटक कॉमन असताना, 2 घटक कॉमन असताना, एकही घटक कॉमन नसताना वगैरे वगैरे ते टाईप आहेत आपले. प्रॉपर याचं लक्षात ठेवा. तुम्हाला डिटेलमध्ये सगळे व्हिडिओ आपल्या कोर्समध्ये मिळणार आहेत. कोर्स आपले दिलीप सर स्टेप अप अकॅडमीच्या ॲपवरती उपलब्ध आहेत. 3 महत्वाचे कोर्स लक्षात ठेवा. एक तुमचा PYQ गेम चेंजर बॅच खूप तुफान चालते सध्या. परत लक्षात रिव्हिजन बॅच आपली ती एक आहे आणि संपूर्ण अंकगणित बुद्धिमत्ताची एक बॅच. ह्या 3 बॅचेस लक्षात ठेवायचे तुम्हाला खूप फायद्याच्या ठरतील. पूर्व प्लस मुख्य परीक्षेचा सगळा सिलेबस ह्या 3 बॅचेस मध्ये आपण लक्षात ठेवायचं कंप्लीट केलेलं आहे. चला पुढे काय सांगितलंय बघा. आता एखाद्याला वाटतं किंवा प्रश्न वगैरे चुकलाय का, इथं चिन्ह दिसत नाही तुम्हाला, बरोबर आहे ना, पण प्रश्न नीट वाचा. कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह आहे. म्हणजे लक्षात ठेवा याच्यातली ही प्रश्न आकृती आहे आपली. म्हणजे इथं तुम्हाला कोरा पृष्ठ दिसतो ना, इथं लक्षात ठेवायचं कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक कोणतं चिन्ह आहे म्हणून सांगितलंय. बाकी काही नाही, आपल्या 3 याच्यामध्ये आपण टॅली करून घ्यायचंय. ही प्रश्न आकृती इतर आकृतीला टॅली करून घेणं. एक तर लक्षात ठेवायचं ही आकृतीला टॅली करा. कोणत्या प्रकारामध्ये 3 प्रकारामध्ये. एक तर 1 अंक कॉमन असताना लक्षात ठेवा, 2 अंक कॉमन असताना आणि 1ही अंक कॉमन नसताना. याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या कोर्समध्ये आहे लक्षात ठेवा. जर आता ही आकृती आणि ही आकृती टॅली करून घेतली तर या दोघांमध्ये तुम्हाला कॉमन काय दिसतं रे प्लस चिन्ह दिसतंय. म्हणजे इथं पण प्लस चिन्ह आहे, इथं पण प्लस चिन्ह आहे, पण एकच घटक कॉमन आहे. मग जेव्हा एक घटक कॉमन असतो तेव्हा कॉमन घटकापासून आपण काय करतो क्लॉकवाईज फिरतो. पुन्हा सांग रे कॉमन घटकापासून क्लॉकवाईज फिरतो, पुन्हा क्लॉकवाईज फिरतो. कॉमन घटक जर बघितला अधिक आहे, परत तुमचा भरीव चौरस आहे लक्षात ठेवायचं. पुन्हा सांग रे हे भरीव तुमचा चौरस. क्लिअर आहे. आणि परत जर बघितलं तुमच्या लक्षात फक्त त्रिकोण सापडतोय मोकळा.
बरं, पुन्हा कॉमनच्या खाली कॉमन, कॉमनच्या विरुद्ध कॉमन नसतात पण कॉमनच्या खाली कॉमन घ्या, पुन्हा क्लॉकवाईज, परत सांगा रे फक्त सर्कल, आणि परत लक्षात ठेवायचं हिथं तुमचा येणार आहे तो कोरा पृष्ठ, आणि हे दोघं एकमेकांचे कट्टर विरोधक असतात. पुन्हा लक्षात ठेवायचं हे दोघं एकमेकांचे कट्टर विरोधक असतात पण कॉमनच्या विरुद्ध कॉमन नसतो. आपण स्वतःच्या विरुद्ध कधीच नसतो, लक्षात ठेवायचं कॉमनच्या विरुद्ध कॉमन नसतो. म्हणून आपल्याला पण काय घेणं देणं नाही. प्रश्नाचं उत्तर सापडलेलं आहे. कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध 100% काय असणार आहे, त्रिकोण असणार आहे. त्रिकोण म्हणजेच पर्याय क्रमांक 2, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. एखाद्याला वाटलं सर ही आकृती तुम्ही ह्याला का टॅली केली, पण ही आकृती महत्वाची आहे कारण ही प्रश्न आकृती आहे, आलं लक्षात. मग एखाद्याला वाटलं ही आकृती सर मला ह्याला टॅली करून घ्यायची आहे, तरी उत्तर आपलं तेच येतं. कोऱ्या पृष्ठाच्या विरुद्ध हाच त्रिकोण येतो, पण ह्या दोघांमध्ये कॉमन तुम्हाला सर्कल घेऊन काढावं लागणार आहे, मोकळा सर्कल. येतं लक्षात. बाकी काही नाही, त्याच गोष्टी एक घटक कॉमन असताना त्या मेथडने सुद्धा पुन्हा त्याचं उत्तर तेच येणार आहे. फक्त बघायचं व्यवस्थित कोणत्या प्रकारामध्ये ते मोडतं, म्हणजे टाईप क्रमांक 1 मध्ये मोडतं, टाईप क्रमांक 2 मध्ये मोडतं का 3 मध्ये मोडतं. बाकी काही नाही, सोपा कार्यक्रम आहे. चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवायचं 7वा. दिलेल्या सामग्रीच्या संदर्भात पुन्हा क्यूब अँड डाईजचा प्रश्न आहे. थोडा एमपी म्हणा ह्याला. 2016 या टाईपचे क्वेश्चन 100% येतात, कारण एकही घटक कॉमन नसताना कोण कोणाच्या विरुद्ध आहेत आणि आयोगाला काय उत्तराची अपेक्षा आहे, हा एक महत्वाचा घटक लक्षात ठेवायचा. मग सांगा दिलेल्या सामग्रीच्या संदर्भात पुढील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उचित पर्याय निवडा. एका घनाची पृष्ठे 6 भिन्न रंगाने रंगवलेले आहेत. हा प्रश्न लय महत्वाचा आहे. निळ्या रंगाच्या पृष्ठासमोर, आणि या शब्दाला पुन्हा अंडरलाईन करायचा आहे, निश्चितपणे, खात्रीने, 100%. निश्चितपणेचा अर्थ काय रे, 100% एक रंग सांगणं. काय सांगितलं लक्षात ठेवायचं. निश्चितपणे म्हणजे खात्रीनं एक रंग सांगा. निश्चितपणे कोणत्या रंगाचे पृष्ठ आहे. निळा रंग कुठे आहे, मग निळा लक्षात ठेवायचं इथं आहे, म्हणजे ही आपली काय रे प्रश्न आकृती आहे. कळतंय, ही आपली प्रश्न आकृती आहे निळ्या रंगाच्या विरुद्ध पृष्ठावर. आता जर बघितलं इथं, जर बघितलं ह्याचं ऑब्झर्व करा, इथं दिसतोय निळा, हिरवा, काळा, पिवळा आणि पुन्हा पांढरा, लाल आणि नारंगी. पण ह्याच्यात जे कलर आहे त्याच्यात कुठलं काही दिसत नाही. एक घटक कॉमन असताना ह्याच्यात ते मोडत नाही, 2 घटक कॉमन असताना त्याच्यात पण मोडत नाही, पण तिसऱ्या प्रकारामध्ये हा प्रश्न मोडतो. तिसरा प्रकार आपला काय आहे, एकही घटक कॉमन नसताना एकमेकांच्या विरुद्ध काढणे. पण आता लक्षात ठेवायचं आपल्याला याची कन्फर्म उत्तरं देता येत नाहीयेत. इथं तयार होते पॉसिबिलिटी, निळ्या रंगाच्या विरुद्ध काय काय असू शकतं. आता निळ्या रंगाच्या शेजारचे कुठले कुठले रंग आहेत, हिरवा आणि पिवळा हे त्याचे विरोधक नसणार आहेत. आपल्या शेजारचे आपले विरोधक नसतात. अपवाद माणुसकीमध्ये असतो, आपल्या माणसामध्ये ते असतं, पण लक्षात ठेवायचं इथं नाही. याचा शेजारचा लक्षात ठेवायचा विरोधक नाहीये, याचा शेजारचा विरोधक नाहीये, पण हे रंग सोडून बाकीचे 3 जे रंग आहेत ते 100% निळ्या रंगाच्या विरुद्ध असतील. पण ते कसे, पॉसिबिलिटी मध्ये. पण लक्षात ठेवायचं निळ्या रंगाच्या विरुद्ध खात्रीने आपल्याला रंग सांगता येत नाहीये, पण कोणकोणते रंग असू शकतात. तर 100% एक तर तुमचा लाल असेल, हे बघ रे बाबा मध्ये किंवा शब्द टाकतोय, हे लाल असेल किंवा बोल रे बाबा पांढरा असेल, पुन्हा लक्षात ठेवायचं किंवा शब्द टाकतो, किंवा काय सांगितलं मी, नारंगी असेल. म्हणजे या 3 रंगापैकी एक कोणता तर रंग असणार आहे, पण निश्चित नाही, खात्रीनं आपण देऊ शकत नाही याचं उत्तर. आणि आयोगाला सुद्धा याच उत्तराची अपेक्षा आहे. मग त्यांनी काय प्रश्न विचारलाय, निळ्या रंगाच्या पृष्ठासमोर निश्चितपणे, खात्रीने कोणत्या रंगाचे पृष्ठ आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. लक्षात ठेवायचं म्हणजे उत्तर, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी फक्त सामग्री हे पुरेशी आहे का, फक्त एवढ्याच सामग्रीहून आपण उत्तर देऊ शकतो का. याला नाव दिले त्यांनी, सामग्री ए, सामग्री बी. लक्षात ठेवायचं. बघा मी काय सांगते, फक्त सामग्री ए पुरेशी आहे का, नाहीये. म्हणजे एवढ्या सामग्रीहून आपण निळ्या रंगाच्या पृष्ठ कोण विरोधक आहे सांगू शकत नाही. फक्त सामग्री बी पुरेशी आहे का, नाही सांगू शकत. पण निश्चित सांगायचं आहे, खात्रीनं सांगायचं आहे. इथं तर पॉसिबिलिटी तयार होते, 3 रंग येऊ शकतात, कोणते ते माहित नाही, बेसच नाही याला, कोणत्या बेसवरती उत्तर सांगू शकणार तुम्ही. क्लिअर आहे. जर पूर्ण आकृती लक्षात, पण हे एक्झॅक्ट आपण जेव्हा हे जोडू, पण ते कोणत्या पद्धतीनं जोडलं जाईल त्याच्यावर डिपेंड आहे त्याचे उत्तर. येतं लक्षात. मग हे पण आपलं उत्तर नाही लक्षात ठेवायचं. सामग्री ए आणि बी दोन्ही एकत्रित सुद्धा पुरेशा नाहीत. तर 100% लक्षात ठेवायचं याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. कारण आपण 100% सामग्री आणि 2 जरी एकत्रित केल्या तरी खात्रीनं शब्द लक्षात ठेवायचे. निश्चितपणे याचा अर्थ खात्रीने उत्तर सांगणे किंवा 100% उत्तर सांगणे हे महत्वाचं आहे. येतं लक्षात. चला पुढे मग ह्याचं उत्तर मग हे असणार आहे, सामग्री ए आणि बी दोन्ही पुरेशा नाहीयेत. आणि हे आपला पर्याय कटून जाईल. सामग्री ए आणि बी दोन्ही एकत्रितपणे सुद्धा एकत्रितपणे पुरेशा आहेत म्हणून सांगितले, तर तरी त्या एकत्र केल्या तरी पण आपण उत्तर देऊ शकत नाही. लक्षात ठेवायचं, पॉसिबिलिटी तयार होते. आणि उत्तर आयोगाला हेच अपेक्षित आहे, लाल किंवा पांढरा किंवा नारंगी, कारण निश्चित नाही सांगता येत. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. या टाईपचा एखादा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये 100% विचारला जाऊ शकतो. PSI पूर्व परीक्षा 16चा प्रश्न आहे. चला पुढे नेक्स्ट 7वा प्रश्न आला. 8वा काय सांगितलंय बघा, एकदम छान प्रश्न आहे हा, नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. क्लर्क मुख्य परीक्षा 13चा प्रश्न आहे. त्यांनी प्रश्न विचारा अगोदर वाचा, लक्षात ठेवायचं. तर याचा काका कोण,
एचचा काका कोण असा प्रश्न विचारलाय. बाकी काय नाही याच्यामध्ये. बघा सेन्स वापरून या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. हा प्रश्न कॅन्सल होत नाही किंवा हॅशटॅग जात नाही, ह्याला लक्षात ठेवायचं. काय सांगितलं? सेन्स वापरून. आता साधारणपणे जर बघितलं पहिलं स्टेटमेंट वाचा. ए हा सीचा भाऊ आहे. ठीक आहे, भाऊ असेल तर काय अडचण नाही. ए हा सीचा भाऊ, तो मेल असणार आहे. भाऊ म्हणजे तो मेल झाला. सीचं काय कळत नाही अजून. ई ही एची बहीण आहे. ई लक्षात ठेवायचं, एची बहीण. एची बहीण म्हणजे ती काय असणार आहे? फिमेल असेल. पुन्हा सांग, एच ही जीचा भाऊ आहे किंवा एच हा जीचा भाऊ आहे. लक्षात ठेवायचं. मी तर साईडला जोडून घेतो मी. एच हा जीचा भाऊ, जीचा भाऊ म्हणजे हा काय झाला? मेल झाला. पुन्हा सांगितलं एस हा ईचा बाप आहे म्हणजे वडील आहे. एस हा ईचे वडील. एस हे लक्षात ठेवायचं, ईचे वडील. एस हे ईचे वडील म्हणजे 100% ते काय असणार आहेत? मेल असणार आहेत. पण एस पासून ई नावाचं प्रोडक्शन आहे. आणि परत जर बघितलं याच्यामध्ये बघा, जी ही सी ची मुलगी आहे. हे वाक्य आपलं राहिलं वाचायचं. बघा लक्षात ठेवा, जी सी ची मुलगी. एच जी चा भाऊ झाला होता. हे वाक्य जी ही सी ची मुलगी आहे. मग जी जर सी ची मुलगी असेल तर ह्या सी पासून लक्षात ठेवायचं जी नावाचं प्रोडक्शन आहे. मग ती मुलगी आहे. मी इथं जोडतो जी नावाचं प्रोडक्शन, पण ती मुलगी आहे लक्षात ठेवायचं. आणि ह्याला पुन्हा एच नावाचं एक काय रे? भाऊ आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहितीमध्ये आपल्याला सीचं जेंडर कळत नाहीये. तो एक तर मेल असणार आहे किंवा फिमेल असणार आहे. पण प्रश्न रद्द होत नाहीये. तुम्ही म्हणाल सर लक्षात ठेवायचं कसा रद्द होत नाही तुम्हाला सांगतो. एचचा काका कोण यासाठी 100% आपल्याला सीच्या जेंडरवर डिपेंड आहे. कळते ना? सीच्या जेंडरवर डिपेंड आहे. हे उत्तर आपण देऊ. पण बघा, जर आपण ऑप्शनचा आधार घेतला, ऑप्शनचा आधार घेऊन या प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर आपण बघा काय सांगतोय. मी सांगा आता याच्यामध्ये एचचं रिलेशन बघितलं. बघा सांग, एचचा काका कोण? आता एचचा काका ए असू शकतो. कसं? ठीक आहे, याचा विचार करा. पर्याय क्रमांक सी चा विचार करा. सी तर सांग रे एच ची कोण आहे? एक तर ती आई आहे किंवा वडील आहे. मग एच चा सी हा काका होऊ शकतो का? नाही होणार. एक तर त्याची ती आई असणार आहे किंवा वडील असणार आहे. हा पर्याय जाणार आहे. पुन्हा जी तर सांगा बरं. जी तर 100% लक्षात ठेवायची त्याची बहीण आहे. काकाचा संबंध येत नाही. जी एच ची बहीण आहे. मग जी पण पर्याय कुठून जाणार आहे? आणि यस जर आपण निरीक्षण केलं तर यस लक्षात ठेवायचं, यस ही जी ची किंवा यस हा जीचा 100% तो आजोबा येतो, काका नाही येत. मग आपण जर सेन्स वापरला, पर्यायाचा आधार घेऊन जर प्रश्नाची उत्तरं दिले तर 100% एचचा काका लक्षात ठेवायचं, ए हा 100% होऊ शकतो पर्यायावरून. बाय सेन्स, पर्यायामध्ये सेन्स वापरून आपण जर उत्तर दिली तर 100% उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 एचचा काका कोण? तर ए, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. सेन्सेबल प्रश्न होता लक्षात ठेवायचं. सेन्स वापरून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं होतं. बाकी काय नव्हतं. चला पुढे नेक्स्ट काय सांगितलंय बघा. एकदम भारी. पुन्हा नातेसंबंधाचा प्रश्न आहे. जर ए अधिक बीचा अर्थ वगैरे वगैरे सगळं वाचू नका. इथपर्यंत अगोदर काहीच वाचायचं नाही. याच्यामध्ये प्रश्न वाचा. अगोदर प्रश्न वाचा. प्रश्न काय? तर टी ही पी ची मुलगी आहे या अर्थाचे विधान निवडा. एसओ मुख्य परीक्षा 21चा प्रश्न आहे. काय सांगितलं बाबा याच्यामध्ये? टी ही पी ची मुलगी पाहिजे. मग टी ही पी ची मुलगी म्हणजे टी काय पाहिजे रे? 100% मेल पाहिजे. मेल पाहिजे, फिमेल पाहिजे. लक्ष द्या व्यवस्थित. टी काय पाहिजे? मुलगी पाहिजे ना. टी ही मुलगी पाहिजे कुणाची? पी ची. पण ती फिमेल पाहिजे. सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट ते आहे. म्हणजे टी ही पी ची मुलगी येण्यासाठी खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? मग सगळे विधान चेक करायचे का? नाही चेक करायचे. सगळे विधान नाही चेक करायचे. लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये काय मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, टी कुठं कुठं आहे त्याला अंडरलाईन करा. फक्त एक एक घर बघा. टी पासून एक घर अंडरलाईन करा. टी पासून एक घर अंडरलाईन करा. पुन्हा लक्षात ठेवा टी पासून एक घर अंडरलाईन करा आणि पुन्हा टी पासून एक घर अंडरलाईन करा. आणि तेवढंच वाचायचं परीक्षेमध्ये. काय रे? एस वजा टी म्हणजे ए वजा बी चा अर्थ. ए वजा बी चा अर्थ सांगतो ए हा बी चा भाऊ आहे. मग याच्यामध्ये सांगा रे, एस हा टीचा भाऊ झाला, हा मेल झाला, पण टीचं काय? शेवटचा व्यक्ती जेंडर कळत नाहीये. पती पत्नीचं नातं असेल तर कळतं, त्याला अपवाद लक्षात ठेवायचं पती पत्नीचं नातं. पण यस जर भाऊ असेल टीचा, पण टीचं काय? बहीण किंवा भाऊ. म्हणून लक्षात ठेवायचं इथं 100% जेंडर कळत नाही. पण आपल्याला 100% टी हा काय पाहिजे? फिमेल पाहिजे. त्यामुळे हा पर्याय उत्तर येणं अपेक्षित नाही. चला पुढे नेक्स्ट. टी अधिक एस म्हणजे काय रे? ए अधिक बी चा अर्थ. ए अधिक बी चा अर्थ काय? ए ही बी ची बहीण आहे. बरं लक्षात ठेवा, ए ही बी ची जर बहीण असेल तर टी ही एस ची काय झाली? बहीण झाली. आता टी जर एस ची बहीण झाली लक्षात ठेवायची, ही फिमेल आहे मग 100%. पण एसचं काय? एसचं लक्षात ठेवायचं तो मेल किंवा फिमेल असेल. पण टी ही पी ची मुलगी. मग हे उत्तर आपलं येणं अपेक्षित आहे. अजून मी लक्षात ठेवायचं उत्तर कन्फर्म नाही केलं. लक्षात ठेवा. मग टी ही इथं फिमेल सापडते, मग हे उत्तर येऊ शकतं. अजून कन्फर्म केलं नाही मी. चला पुढे नेक्स्ट जाऊ. टी वजा एस म्हणजे ए वजा बी चा अर्थ. ए हा बी चा भाऊ आहे. मग टी हा एसचा काय झाला रे? टी हा एसचा भाऊ झाला. मग टी जर एसचा भाऊ असेल तो मेल झाला. टी काय पाहिजे? काय? फिमेल पाहिजे. त्यामुळे लक्षात ठेवायचं इथं पुन्हा एस मेल किंवा फिमेल येणार आहे. मग टी पाहिजे फिमेल, इथं येते मेल, म्हणून हा पण पर्याय कटला.
लक्ष द्या. आणि पुन्हा एस अधिक टी म्हणजेच काय, ए अधिक बी चा अर्थ ए ही बी ची बहीण आहे. मग लक्षात ठेवायचं एस ही टी ची बहीण, मग एस फिमेल, पण टीचं काय मेल किंवा फिमेल, टी पाहिजे 100% फिमेल, इथे येते मेल किंवा फिमेल. हा पण पर्याय कटला. उत्तर डोळे झाकून काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2, दॅट इज युअर करेक्ट आन्सर. इथं लक्षात, हा सेन्स परीक्षेमध्ये वापरा तरच लक्षात ठेवा तुम्ही पटकन उत्तरापर्यंत पोहोचू शकता आणि मेरिटमध्ये तुमचा नंबर येऊ शकतो. लक्षात ठेवायचं. नाहीतर मग जर तुम्ही सगळे स्टेटमेंट जर टॅली करत बसला परीक्षेमध्ये, सगळे विधानं जर आपण टॅली करत बसलो तर तेवढा वेळ आपल्याला परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचा नसतो. ह्या गोष्टी वापराव्या लागतील, बाकी काही नाही. ओव्हरऑल याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपण मला वाटतंय 9च प्रश्न आपण घेतो. लक्षात ठेवायचं आणि व्यवस्थित या सगळ्या गोष्टी बघा. आणि थोडा व्हिडिओ किंवा जे महत्वाचे क्वेश्चन वाटले किंवा ट्रिक्स वाटल्या, भारी ट्रिक्स वाटल्या, तर थोड्या कुठेतरी शॉर्ट नोट डाऊन वगैरे करून ठेवायच्या. आणि जर तुम्हाला काही क्वेरीज असेल, प्रॉब्लेम असेल लक्षात ठेवायचं, तर 100% तुम्हाला नंबर दिलाय मी 909659590278 ला तुम्ही कॉल करू शकता. तुमचे जे प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत किंवा एखादा प्रश्न सोडवताना प्रॉब्लेम आला तर 100% लक्षात ठेवायचं. तिथं तुम्ही मला प्रश्न विचारा, स्क्रीनशॉट काढा त्या प्रश्नाचा, या नंबरला पाठवू शकता. त्याचं इन्स्टंट सोल्युशन द्यायची जबाबदारी माझी. क्लिअर आहे. किंवा आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे @CSAT लक्षात ठेवायचं _ तानाजी, येतं लक्षात, @CSAT _ किंवा तानाजी इंगोले मॅथ्स अँड रिझनिंग जरी टेलिग्रामला सर्च केलं तर 100% तुम्हाला तिथं आपलं एक चॅनल सापडेल. त्याच्यावर आपण डेली क्विज पण टाकतोय @CSAT _ या टेलिग्राम चॅनलवरती. क्लिअर आहे. किंवा टेलिग्राम चॅनलचं नाव तानाजी इंगोले मॅथ्स अँड रिझनिंग असं आपण ठेवलेलं आहे. क्लिअर आहे. जर तुम्हाला ते चॅनल सुद्धा जॉईन करायचं असेल तर जॉईन करून घ्या. त्याच्यावर आपण डेली क्विज विथ स्पष्टीकरण असं सांगतोय. क्लिअर आहे. आणि प्रॉब्लेम आला तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. मग आता या सिरीजमध्ये आपण लक्षात ठेवायचं 7 नंबरची सिरीज बघितलेली आहे. या सिरीजमध्ये इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया लक्षात ठेवायचं PYQ बुस्टर सिरीज 8 मध्ये. थँक्यू व्हेरी मच.